लालबागच्या राजाच्या मंडळानं काही धडा घ्यावा अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते आणि याच विषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आज काही मान्यवर आहेत। मी त्यांची ओळख करून देतो। मात्र काही प्रथा परंपरा या उत्सवात तोडल्या गेलेल्या आहेत। या प्रथा परंपरा नेमक्या कोणत्या तोडल्या गेल्या आहेत आणि त्यामुळे एक समाज घटक दुखावला गेलेला आहे। तो समाज घटक नेमका कोणता आहे ते आपल्याला जाणून घ्यायचे। मात्र या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या गेस्टची मी ओळख करून देतो। अविनाश जाधव आपल्या सोबत या चर्चेमध्ये आता सहभागी होत आहेत। महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाचे ते पदाधिकारी आहेत। अविनाश जाधव जी, आपलं स्वागत आहे। नमस्कार। त्याचबरोबर अविनाश अभ्यंकर मनसेचे नेते आपल्या सोबत आहेतच। याशिवाय स्टुडिओ बाहेरून प्रशांत देसाई मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष आहेत, ते आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। अशोक राणे अंधेरीचा राजा अध्यक्ष त्या मंडळाचे ते अध्यक्ष आहे। राणेजी आपलं स्वागत। प्रशांत देसाई जी आपलं स्वागत आहे। आणि त्याचबरोबर देवेंद्र तांडेल हे सुद्धा या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होत आहेत। देवेंद्र तांडेल यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली। ती मागणी नेमकी काय आणि त्यांचं म्हणणं नेमकं काय हे जाणून आपण घेणार आहोत। आणि आता आपण सुरुवात करूया या चर्चेला देवेंद्र तांडेल यांच्यापासून। देवेंद्र तांडेल जी, आज तुम्ही या चर्चेमध्ये तुमचं स्वागत। आज तुम्ही एक मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे, त्यांना मेल करून। तुमची मागणी अशी आहे की काही प्रथा परंपरा मोडल्या गेलेल्या आहेत आणि एकूणच तुम्ही लालबागच्या राजाच्या गैरव्यवस्थापनाबद्दल सरकारचं लक्ष त्याकडे वेधलेलं आहे। काय नेमकी तुमची मागणी आहे आणि का तुम्ही दुखावले गेलात? लालबागच्या राजाची परंपरा आपण आता जो सेगमेंट दाखवला आहे त्या सेगमेंटमध्ये व्यवस्थित आपण कव्हर केलेला आहे। ही जी परंपरा ही काही नवीन नाही आहे। याचा इतिहास संपूर्ण जनतेला माहिती आहे। महाराष्ट्रात सर्व भाविकांना ह्याची कल्पना आहे। आणि मुद्दा असा आहे की 2 दिवस हा मुद्दा रंगणार, 2 दिवस आपण चर्चा करणार, परंतु परत आपण त्या मुद्द्याला शांत राहून तसंच तो मुद्दा विसरून जाणार। तर हा मुद्दा इथे थांबला नाही पाहिजे। ह्यांची जे लालबाग राजाच्या मंडळाची जी अद्दल आहे त्यांना घडवली पाहिजे। त्याकरता आपण ही लेखी तक्रार केलेली आहे, जेणेकरून सरकारने आता ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे। आम्हाला कोणाला टार्गेट करायचं नाही आहे, कोणाला आम्हाला फौजदारी गुन्हे जरी आम्ही दाखल करण्याची मागणी करत आहोत, पण तरी आम्हाला ते शेवटपर्यंत न्यायचं नाही आहे। परंतु कुठंतरी हा मुद्दा सरकारने लक्ष घातलं पाहिजे। जी भाविकांना जी काही अमानुष वागणूक दिली जाते ती वागणूक आता थांबली पाहिजे। VVIP कल्चर हे आता थांबलं पाहिजे। आणि हे तेव्हाच होईल जेव्हा सरकार ह्याच्यामध्ये लक्ष घालेल। आणि कोळी बांधवांचा जो मुद्दा आहे हा फार मोठा आहे, कारण की आतापर्यंत एवढी वर्ष जी आपण पाहत आलेलो आहोत की कोळी बांधवच राजाचं विसर्जन काटकसरपणे करत आलेले आहेत। आणि यावर्षी ज्यावेळेस कोळी बांधवांना विचारण्यात आलं नाही आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला, जो फेल झाला आहे ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। आणि शेवटी कोळी बांधवांनाच त्यांना प्राचारण करावं लागलं। त्याच्यामुळे कोळी बांधवांचा जो हा राजा आहे, हा राजा सगळ्यांचाच आहे तसं बघायला गेलं तर कोळी बांधवांनी याची स्थापना केलेली आहे। जसं पुण्याचे मानाचे गणपती आहेत त्यांचा जी परंपरा आहे तशी परंपरा लालबागच्या राजाला लागू झाली पाहिजे। कोळी बांधवांना सुद्धा त्यांचा मान मिळाला पाहिजे। आम्ही असं सांगत नाहीत की आम्हाला सगळं काही द्या, आम्ही असं सांगत नाहीत की त्या मंडळामध्ये आमचे प्रतिनिधित्व असलं पाहिजे की ते मंडळात आमचं सामील व्हा, परंतु सांगण्यात तात्पर्य एकच आहे की जे काय चालू आहे ते आता इथेच थांबलं पाहिजे। भाविकांचं सहनशीलतेचा अंत आता जो आहे तो आता संपलेला आहे। त्या भावनेतनं हे आम्ही तक्रार केलेली आहे। आम्ही इथे थांबणार नाही आहोत, आम्ही प्रयत्न करणार आहोत मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटण्याचं, त्यांच्याकडे एक संयुक्त सभा आयोजित करण्याची आम्ही मागणी केलेली आहे। आणि तिथे एक SOPs नियमावली तयार झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडले नाही पाहिजे। बरोबर आहे। आपल्यासोबत महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाचे अविनाश जाधव देखील जोडले गेलेले आहेत। अविनाशजी आपलं स्वागत। मात्र मुद्दा असा आहे की विषय आहे गणेशोत्सवाचा, गणेशोत्सवातील प्रथा परंपरेचा। मात्र असं असलं तरी लालबागच्या राजाचं विसर्जन कोळी बांधवांकडून आजपर्यंत होताना आपण पाहिलेलं आहे। ती एक परंपरा चालत आलेली आहे। मात्र ती परंपरा यावेळी मोडीत निघाल्याचं पाहायला मिळालं। गुजरातवरून आणलेला तराफा आणि त्यामुळे हे विसर्जन रखडलं, त्यामुळे परंपरा इथं कुठेतरी मोडीत आणली गेली आणि त्या सगळ्याचा हा परिपाक, अशी देखील एक सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे। अविनाश सर, खरं म्हणजे जी परंपरा आपण जी म्हणतो ती बरोबर आहे, पण त्या परंपरेला जोड म्हणजे कसं आहे की थोडं नैसर्गिकाकडे पण आपण वळलं पाहिजे। कारण की कसं आहे की त्या दिवशी ग्रहण होतं आणि आपण असं म्हणतो चंद्रमा मनसो जे आहे ते म्हणजे चंद्रमा हा मनाचा कारक आहे आणि तो कारक देवता असल्यामुळे समुद्रामध्ये एक वेगळ्या प्रकारची तरंग निर्माण झाली होती। आता आम्ही लहानपणापासून तिथे गणपती विसर्जन करतो। लहानपणापासून असे आम्ही 1-2 प्रसंग आमच्या आयुष्यामध्ये असे आले की त्यावेळी खरोखर भरती भरपूर होती आणि गणपती विसर्जन करताना खरोखर प्रॉब्लेम आले। आता यंदाच्या वेळेला सुद्धा ते ग्रहण असल्यामुळे
समुद्रामध्ये एक वेगळी तरंग होती आणि तो तराफा जरी कुठूनही बनवून आणला, समजा गुजरात जाऊन द्या, पण दुसरीकडून समजा कुठून अजून बनवून आणला असता तरी अडचण आलीच असते. तरी त्याची जी तरंगा होत्या, त्याचे जे बॅलन्सिंग होतं, ते बॅलन्सिंग करताना ते जे आपण ज्याला म्हणतो ओटी आणि आवटी, आवटीच्या वेळेला जर बाप्पा कुठलाही असो, असं नाही की लालबागचा राजाच, पण कुठलाही बाप्पा जे उंच मूर्ती बनवतात 25 फुटाच्या वरती, 50 फूट, 40 फूट, हल्ली ते पॅड लागलंय. गणेश उत्सव मंडळांना काय समजत नाही, त्यांना काय अजूनही डोक्यामध्ये घ्यायचं नाहीये की बाबा आपण कुठे चुकतोय. आपण 40 फुटावर जातो, 50 फुटावर जातो, नंतर आपण बाप्पा त्या ओटीच्या वेळेला जर घेऊन गेलो नाही तर पुढे विसर्जनाला प्रॉब्लेम येतो. ह्याच बाबतीत राजाचंही झालं. बाप्पा आला वेळेवर, गर्दी इतकी होती की बाप्पाला म्हणजे पोलिसांनी असो, तिकडच्या सेवकांनी असो, प्रशासनाने असो, त्यांना वेळेवर आणण्याचा 100% प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुली झाला. पण कसं आहे की फ्रायडे, सॅटर्डे, संडे आणि मंडेला जी सुट्टी दिली गेली तिथे सगळं गणित फसलं. त्यामुळे चौपाटीला गर्दी. आम्हाला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही जो वेळ दिला होता लालबागच्या राजाच्या मंडळाला, तो त्या वेळेच्या अर्धा पाऊण तास ते उशिरा आले, त्यामुळे हा सगळा गोळ झाला. जर ते वेळेत आले असते तर कदाचित ती गर्दी पाण्याचं उदाहरण वाढल्यामुळे ती गर्दी झाली. आणि सर, मी स्वतः तिथे होतो, आम्ही तिथे रात्रभर असतो, आम्ही हलतच नाही. म्हणजे विसर्जनाच्या दिवशी जे आम्ही तिथे जातो, ते राजाचं विसर्जन झाल्यानंतर जे NGOs येतात मदतीला, ते येईपर्यंत ते त्यांची ड्युटी जॉईन करेपर्यंत आम्ही तिथे असतो, साफसफाई करेपर्यंत. त्यात महानगरपालिका असे साफसफाई करायला. तर राजाचं कसं झालं की मूर्ती जरी वेळेवर आली तरी पाण्याला एक वेगळा फोर्स होता साहेब. बरोबर. आणि तो फोर्स असा होता की ती आवटी झाल्यानंतर पण असं वाटत होतं समुद्रामध्ये की अजूनही भरतीच आहे, ही आवटी का होत नाहीये. मी माझा गणपती सुद्धा विसर्जन करायला चौपाटीमध्ये गेलो, त्याही सुद्धा ती आवटीची वेळ होती, पण समुद्राला एक वेगळंच करंट होतं. म्हणजे कदाचित चंद्रग्रहणाचा तो परिणाम होता आणि ते जो तराफा होता तो बॅलन्स झाला नाही. तराफ्याला जी बॅलन्सिंग लागते, तुम्ही वर्ल्ड मधला कुठलाही चांगल्या तंत्रज्ञानाचा, पण तो जर समुद्रामध्ये बॅलन्स झाला नाही, त्याला जी तरंग लागते ती तरंग त्याला त्यावेळी भेटली नाही, तो जॉईंट झाला नाही, त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. नक्कीच अविनाश सर, मी हाच मुद्दा अभ्यंकर सरांकडे घेऊन जातोय. आता चंद्रग्रहण आणि समुद्राच्या लाटांचे तरंग हा विषय झाला, मात्र सोशल मीडियावर एक वेगळाच मुद्दा आहे अविनाश सर, की गुजरातहून आणलेला तराफा आणि कोळी बांधवांकडून होणारं विसर्जन, म्हणजे आजवर कोळी बांधव लालबागच्या राजाचं विसर्जन करत होते, ती प्रथम परंपरा कुठेतरी मोडीत निघाली आणि तराफ्यामुळे जो गुजरातवरून आणला गेला त्या तराफ्यामुळे विसर्जनाला उशीर झाला. हा मुद्दा सध्या जोरात चर्चेत आहे. कसं आहे, शेवटी समुद्राचा मालकी हक्क आहे ना, तो कोळी बांधवांकडे. बरोबर. तुम्ही तराफा कुठूनही आणा, तो गुजरातवरून आणा, अजून कुठूनही आणा, परंतु त्याच्यावरती बाप्पा विराजमान होण्याकरता तयार आहे का हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं. बरोबर आहे. कारण कसं आहे की वर्षानुवर्ष जी परंपरा चालत आलेली असते त्याला काहीतरी एक अर्थ असतो, त्याच्या मागे काहीतरी एक भावना असतात. आणि जेव्हा तुम्ही एखादा निर्णय अनाकलनीय घेता, म्हणजे तो तराफा गुजरातवरनं कशासाठी आणला होता, जर आजपर्यंत सगळं व्यवस्थित होत होतं, जेव्हापर्यंत होत होतं, म्हणजे मी सगळ्यांच्या मुलाखती नीट पाहिल्या, बरोबर आहे, तो काहीतरी 360 डिग्रीमध्ये वळणार होता. वळला का? नाही वळला. तो सर्वोत्तम होता, कॅप्टन त्याच्या आतमध्ये बसणार होता. बरोबर. लक्षात नाहीये, कॅप्टनचा बाप, आपल्या सगळ्यांचा बाप कॅप्टन जो गणराय आहे ना, तो ठरवतो. तो जी दिशा देतो त्याप्रमाणे तुम्हाला चालायला लागतं. मनमानी कारभाराने होत नाही की कुठल्या तरी शेट करता, कोणाकरता तरी मी गुजरातून तराफा आणीन. हा अधिकार आणि हा हक्क हा फक्त कोळी बांधवांचा आहे. तसं तुम्ही सुरुवातीला दाखवलं की ही मूर्ती कोणी प्रतिष्ठापना केली होती, का केली होती, आणि तो जो अपमान झाला त्याची शिक्षा तुम्हाला गणराया देणारच आहे. आणि म्हणून सुरुवातीला ज्यांना दर्शनापासून वंचित ठेवलं होतं त्या लोकांना 13 तास, म्हणजे यातनं मी उलटा चांगला अर्थ काढतो की तुम्ही तिथे वंचित ठेवलत ना त्या बाउन्सरना वेडवाकडे उभं करून. म्हणून हा जो लालबागचा राजा आहे, हा जो सर्वांच्या मनातला गणराया आहे, तो 13 तास पाण्यामध्ये त्या खऱ्या भक्तांकरता थांबला होता. आणि दुसरं त्यातलं अत्यंत महत्वाचं अंग असं आहे की त्यांनी सांगितलं माझी काठी आवाज करत नाही, परंतु हा अधिकार हा कोळी बांधवांनाच आहे. तसं आता विनोदजींनी सांगितलं की शेवटी कोळी बांधवांनाच सांगायला लागलं. त्यांना कोणीतरी आता म्हटलं की त्यांना ढकलून दिलं वरून. त्यांना ढकलून देता तुम्ही, हे कोणाची लाचारी आहे? म्हणजे भाषा केली की त्यांना आवडत नाही. हे कशा करता? जर सगळं नीट चालू आहे, कोळी बांधव सगळं ते चुकले होते का कधी आजपर्यंत आयुष्यात?
मला वाटतं आपण तिकडे होतात, पण आम्ही जे ऐकलं आम्ही तिकडे गेलो होतो ह्यांच्यावर. पण अविनाशजी एवढी मंडळं मुंबईमध्ये आहेत आणि वाद कायम लालबागच्या राजाविषयीच का होतात? आपण अशोक राणेंना विचारू, अंधेरीचा राजाचे अध्यक्ष आहेत. राणेजी, तुम्हाला असं काही अनुभव येतो का? कारण ज्या पद्धतीने विसर्जनाच्या मिरवणुका असतात सगळे वाद हे लालबागच्या राजा मंडळाशी निगडीत का होतात? इतर मंडळांचे काहीच तक्रार नसते? असं काही नाहीये, तक्रार तर सगळीकडे काही ना काही असतेच. परंतु कसं आहे, भरती आणि ओओटी ही यामध्ये 5-10 मिनिटं इकडे तिकडे झालं तर थोडा फरक पडतो. मग विसर्जनाचा टाईमही इकडे तिकडे होतो आणि बाप्पाची जर इच्छा असेल की त्यावेळी विसर्जन नाही व्हायचं तर तो थोडा लेट झाला असेल. परंतु आमच्या इथे आमचं असंच आहे की संध्याकाळी आमची जी परंपरा आहे ती अनंत चतुर्थी दशी त्याच्यानंतर जी संकष्टी येते त्यावेळी संध्याकाळी 6ला बाप्पांचं इथून विसर्जन चालू होतं. एक 18 ते 20 तास पूर्ण अंधेरीभर रात्रभर मिरवणूक चालते. गणेश भक्त बाप्पाचं दर्शन करून उपवास सोडतात आणि दुपारी 12:30-1च्या दरम्यान भरती असते. त्यावेळी वरचवर जेट्टीवर आमच्या अंधेरी राजाचं विसर्जन होतं. आपल्यासोबत मूर्तिकार संघटनेचे पण पदाधिकारी आहेत प्रशांत देसाई. प्रशांत देसाईजी, आता अविनाश जाधवांच्या बोलण्यातून एक मुद्दा असा आला की मोठमोठ्या मूर्ती हे आता थोडेसे अडचणीचं ठरतंय आणि या सगळ्या विसर्जन मिरवणुकीत मोठमोठी मूर्ती ही अडचणीची ठरत आहे. पण तरी सुद्धा मोठ्या मूर्ती बनवण्याचा अट्टहास का केला जातो? नमस्कार सर्वांना, जय गणेश. मी सहमत आहे अविनाशजींच्या म्हणण्याला, कारण यावर्षी जो पीओपीचा वाद आपण सगळ्यांनी बघितला, कोर्टाने आपल्याला परमिशन दिली पीओपीच्या बाबतीत, तेव्हा मूर्तिकारांनी ठरवलेलं होतं की 22 ते 25 फुटाच्या वरती मूर्त्या बनवायच्या नाहीत. तरी सुद्धा मंडळांचा हा अट्टहास होता की आमची मूर्ती 40 फूट 50 फूट त्यांना पाहिजे त्या लेवलची करून द्यायची. परंतु मूर्तिकारांनी सुद्धा यापुढे एक जुटीने आवाज द्यायला पाहिजे की एक ठराविक गव्हर्नमेंटने हाईट ठरवून द्यावी 25 फुटापर्यंत, जमिनीपासून 25 फुटापर्यंत, जेणेकरून ती मूर्ती ती कुठच्याही स्टाईलची असो, राजा स्टाईलची असो किंवा उभा गणपती असो, तो व्यवस्थित कसा समुद्रात विसर्जन करता येईल या दृष्टिकोनातनं गव्हर्नमेंटने गाईडलाईन्स काढणं आवश्यक आहे आणि त्यावर अंमलबजावणी होणंही आवश्यक आहे. जर मंडळांना 25 फुटाच्या वरती मंडप टाकायचा परवानगी दिलीच नाही तर मूर्ती बनणारच नाही. किंवा जर तुम्हाला मोठ्या मूर्त्या बनवायच्या आहेत 50 फुटाच्या 40 फुटाच्या, तुम्ही बनवा, परंतु त्या तुम्हाला विसर्जन करता येणार नाहीत. त्यांची देखरेख तुम्हाला करता आली पाहिजे. अशा पद्धतीची मंडळं पण तयार झाली पाहिजे. आणि ह्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्या आपण वर्षानुवर्ष राबवत आलेलो आहे, त्या राबवणं ह्या गरजेचं आहे. यावेळच्या विसर्जन व्यवस्थेमध्ये अशा काही त्रुटी पण बघण्यात आल्या की जो लालबागचा राजा असिपी टाइमला 3:30-4 वाजता येतो, तो सकाळी 7:30-7 वाजले गेला, म्हणजे जवळजवळ 2-2.5 तास तो लेट होता. यंदा बरीचशी अशी मंडळ त्याच्या अगोदर पुढे, म्हणजे उमरखाडीचा राजा, डोंगरीचा राजा, हे 2 गणपती त्याच्या पुढे असतात आणि मागे लालबागचा राजा असतो सगळ्यात शेवटी. पण यंदा असं बघण्यात आलं की त्याच्या मागेही 2-4 मंडळ अजून रिंगाळत आपला विसर्जनाचा भाग दाखवत होते. बरीचशी मंडळ त्याच्यामध्ये घुसलेली होती. तर हे व्यवस्थापन कुठे काय चुकलं आणि त्याच्यामुळे सुद्धा लेट झालेला आहे. यंदा पावसाचाही जोर होता. पावसामुळे सुद्धा श्रॉफ बिल्डिंगच्या इथे लालबागच्या राजाजवळ 5-5:30-6च्या दरम्यान होता. त्यामुळे खूप गर्दी, खूप अलोट गर्दी होती नेहमीपेक्षा. आणि हा सगळा जो फॅक्टर आहे, सिक्युरिटीचा सुद्धा फॅक्टर आहे. जर लालबागचा राजा हा आपला मुंबईचा नाही, अख्ख्या जगाची शान आहे, त्याच्या विसर्जनासाठी वेगळी कमिटी तयार करून महाराष्ट्र शासनाने त्याचं विसर्जन कसं व्यवस्थित पद्धतीत पार पाडता येईल त्याच्यासाठी अगोदर सगळ्या टीम्स कशा तयार राहतील आणि त्याचं योग्य ते नियोजन कसं करता येईल याच्यावर भर देणं हवं. बरोबर आहे. मी कांडेलजी तुमच्याकडे येतोय. मुद्दा असा आहे की प्रथा परंपरा मोडल्या जात आहेत का? अशी ही एक प्रथा आहे. विसर्जनावेळी गणपती बाप्पाच्या कानामध्ये आपली इच्छा बोलून दाखवायची असते आणि गणपती बाप्पा आपली इच्छा ती पूर्ण करत असतो. चला, लालबागच्या राजाची उंची पाहता ते शक्य नाही,
मात्र दुसरीकडे गणेश भक्तांना, सर्वसामान्यांना पायाला स्पर्श देखील करणं मुश्किल आहे. मग ही प्रथा परंपरा कुठेतरी मोडली जात नाहीये का? अगदी बरोबर. जी प्रथा परंपरा जी एवढी वर्ष सुरू आहे, जी रूढी आहेत, तिथे खंड पडला नाही पाहिजे. आणि आमची हीच मागणी, हीच अपेक्षा आहे की आतापर्यंत जे काही सुरू आहे आणि लालबागच्या राजाला जे मंडळाला जो काही माज चढलेला आहे, जे काही त्या पद्धतीने वागतायत ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि ही आमची हीच अपेक्षा आहे की त्यांना ती जाण आता होईल, त्यांनाही आता त्यांची चूक कळेल आणि ह्यापुढे असं काही घडणार नाही. सगळ्या भाविकांना, सर्व भाविकांना त्यांना त्यांचं मनासारखं दर्शन आता लालबागला मिळेल ह्या अपेक्षेत आम्ही आता आहोत. म्हणजे मुळात लालबागच्या राजाच्या मंडळानेच ह्याचं विश्लेषण केलं पाहिजे, आत्मसमर्पण केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण अपेक्षा धरून चालूया की भविष्यात अशा गोष्टी घडणार नाही आणि रूढी परंपरा हे जे चालू आहेत ते खंडित होणार नाहीत. अभ्यंकरजी, आत्ता जो मुद्दा देसाई यांच्या बोलण्यातनं आला की लालबागचा राजा असेल किंवा अशा पद्धतीची मंडळं जी शिस्तीत आपलं जे विसर्जन आहे ती मिरवणूक पार पाडत नाहीत किंवा गणेशोत्सवादरम्यान जे नियम आहेत ते पाळत नाहीत, तर अशा वेळेला काही एक समितीची गरज त्यांनी व्यक्त केलेली आहे. एक विशिष्ट समिती नेमून त्या समितीच्या मार्फत याचं नियोजन करण्याची गरज आहे असं वाटत नाही? कडक नियमावली असली पाहिजे, उत्तम समिती असली पाहिजे. शासनाचं हे जे मोठी मंडळ आहेत ह्यांच्यावर चांगल्या अर्थाने लक्ष असलं पाहिजे. कारण हा विषय फक्त त्या मंडळाचा नाही आहे, तर तिथे येणाऱ्या लाखो भक्तांचा आहे, मंडळातील त्या कार्यकर्त्यांचं आहे. त्यांचं प्रबोधन नीट झालं पाहिजे की तुमच्याकडे जी लोक येत आहेत ती भक्तिभावाने येत आहेत, त्यांना नीट वागवा, त्यांच्याशी नीट बोला. तिकडे कुठल्याही प्रकारचे बाउन्सर्स अलाउड करता कामा नयेत. कारण हा जो विषय हा बाउन्सर्सशी रिलेटेड आहे माझ्या दृष्टीने. अनेक मंडळांचे कार्यकर्ते खरोखर चांगले असतात, चांगले काम करतात, त्याला सुद्धा अनेक ठिकाणी अपवादे असतातच, परंतु उत्तम कडक अशी नियमावली केली पाहिजे. ह्या मंडळाच्या प्रमुखांना बोलून त्यांचं चांगलं प्रबोधन केलं पाहिजे. ह्यांना चांगल्या प्रकारे हे जे खरोखर कार्यकर्ते असतात हे तुम्ही लक्षात घ्या, हे अनेक महिने मेहनत करत असतात. त्यांच्याकरता आपण जातो तिथे 11 दिवसाकरता, त्यांची मेहनत 5-6 महिन्याची असते. हा बाजू घेण्याचा विषय नाहीये, परंतु आपल्याला दोन्ही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. त्यामुळे ते तिथे जीवाभावानी जीव ओतून काम करत असतात. परंतु 11 दिवसाकरता आलेले तिकडे जे सो कॉल्ड जे बाउन्सर्स असतात त्यांना हे देणं घेणं नसतं की विद्येची देवता आहे, ह्याच्याकरता लाखो भाविक येत आहेत, कळलं का? त्यामुळे त्यांना काहीच नसतं. 11 दिवस यायचं, आपलं जे काय म्हणतात ते आहे ते घ्यायचं आणि निघून जायचं. म्हणून काल तुम्हाला समुद्रावरती ते कोणी बाउन्सर दिसले नाहीत, तिकडे आपला कोळी बांधव होता, बरोबर आहे. आणि तसंच आता मला वाटतं कोणीतरी विचारलं गणपतीचा पाय उजवा कोणाचा डावा कोणाचा. ठीक आहे, आता कालानुरूप कल्चर्स बदलत जातात, परंतु भाव आणि भावना बदलता कामा नयेत, कळलं का? तुम्हाला VIP कल्चर आणायचं असेल समजू शकतो, त्या ठिकाणी सिक्युरिटी असतात, इतर गोष्टी असतात, त्यालाही उत्तम नियमावली करा ना तुम्ही. अशी अनेक देवस्थानं महाराष्ट्रात नाही भारतात आहेत की ते VIP सुद्धा उत्तम प्रकारे दर्शन घेऊ शकतात सो कॉल्ड, आणि जो सामान्य माणूस आहे तोही चांगल्या प्रकारे दर्शन घेऊ शकतो. एक लक्षात ठेवा, सामान्य माणूस जो ज्या भक्तिभावाने येतो तर तिथे 25-26 तास थांबलेला असतो. आपण जर राजाचंच उदाहरण घेतलं तर VIP जे येतात ते त्यांच्या ताकदीने येतात, त्यांच्या इथे दर्शन नेतात. भक्तिभाव दोघांचाही सारखा असेल मग मान सन्मान सुद्धा दोघांना सारखाच मिळाला पाहिजे. त्यांचा अपमान होता कामा नये, कोणाच तरी डोका पटलं जात आहे, कोणाला ओढलं जात आहे, अशा गोष्टी होता कामा नयेत. आणि याच्याकरता इतकंच आहे की त्या मंडळाच्या प्रमुखांना किंवा त्यांचे जे काही कार्यकारी मंडळ असतात त्यांना बोलवून तिकडे काम करणारा कार्यकर्ता हा कसा डोक्याने शांत असेल, त्याला कसं कळेल की त्या समोरच्यांशी. जसं तुम्ही आता शेगावचं उदाहरण घ्या, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तिथे लाखो लोक येत असतात, लाखो लोक स्वयंस्फूर्तीने, तुम्हाला कळणार पण नाही ते कधी येतात कधी जातात. तिथे स्वच्छता असते, उत्तम नियोजन असतं, नम्र सेवक असतात. अशी माणसं जी असतात अशा प्रकारे आहेत ना, प्रत्येक मंडळात ही उत्तम माणसं आहेत, त्यांनी ती वेचून काढली पाहिजे, ती लोकांसमोर गेली पाहिजेत. कारण हा विषय फक्त त्या मंडळाचा नाहीये, हा विषय देशाचा जगाचा अभिमान असलेल्या लालबागचा राजाचाच आहे. इतर सर्व गणपती सुद्धा आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांनी नीट बसून शासनाने त्यामध्ये इंटरव्ह्यू करून चांगली कमिटी समिती त्याच्यामध्ये उत्तम अशी नियमावली करून, चुकलात तर शासन कुठल्या प्रकारचं आम्ही करू, योग्य वेळी तुम्ही कसे पोहोचला पाहिजे समुद्रावरती, भरती ओटीचा अभ्यास करून तुमच्या मूर्तीची उंची किती पाहिजे. आता मी टेक्निकली क्वालिफाईड नाहीये, परंतु ज्याने कोणालाही त्रास होणार नाही. आणि शेवटचं मात्र नक्की की कुठल्याही परिस्थितीत मान हा मुंबईच्या कोळी बांधवांनाच मिळाला पाहिजे. तुम्ही तराफे आणा नाही तर अजून आगबोटी आणा, त्यात तुम्ही गोल फिरवत बसा पाण्यामध्ये, पण पहिला मान हा या मुंबईच्या राजाचा म्हणजे कोळी बांधवाचाच आहे आणि तो त्याला मिळालाच पाहिजे. आणि तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी एक सामान्य माणूस म्हणून सांगतो ही विघ्न येत राहणार.
कारण तो त्यांनी प्राणप्रतिष्ठा करून त्या गणपतीची पूजा अर्चा केलेली आहे. आणि आपण जर तेवढे सर्वजण भावनेच्या बद्दल आपण जर तेवढे आदर व्यक्त करत असू तर तुम्ही त्या जर कोळी बांधवाचा अनादर केलात तर नक्की तुम्हाला गणराया शासन केल्याशिवाय शांत बसणार नाही. नक्कीच अभ्यंकर सर, मुद्दा अविनाश जाधव सर तुम्ही मगाशी उपस्थित केला की लाटा आणि समुद्राचे तरंग जे काही निर्माण होतात ते, मात्र आपलं हवामान खातं सक्षम आहे. आपण इतर वेळी भरती ओहोटीची सूचना देत असतो, मात्र आता तुमच्याकडे 11 दिवस असतात मंडळांकडे आणि ज्या दिवशी तुम्ही विसर्जन करत आहात 33 तास तुम्हाला लागतात, अर्थात मंडळाला लागतात. त्यावेळी भरती ओहोटीची कल्पना मिळत नाही का? मग अशा वेळी जेव्हा तुम्ही सुरुवातीपासून उशीर करता आणि नंतर दोष देता समुद्राला, अर्थात समुद्राच्या भरती ओहोटीला. नाही, तसं नाहीये. हे महानगरपालिकेची एक पुस्तिका असते आणि महानगरपालिका प्रत्येक वॉर्डामध्ये पुस्तिका मिळते. आम्ही गेली कैक वर्ष या उत्सवावरती काम करतोय. आता वक्रतुंड बृहन्मुंबई वक्रतुंड मूर्तिकार संघटनेवरती सुद्धा मी आहे कार्याध्यक्ष म्हणून. आता आमच्या संघटनेने पण त्यांना ती वेळ टाकायला लावलेली आणि सातत्याने ही वेळ महानगरपालिकेच्या पुस्तकामध्ये दिलेली असते की भरतीची वेळ ही आहे, ओटीची वेळ ही आहे, ह्या वेळामध्ये आपण आपली मूर्ती आणावी. हे प्रबोधन आम्ही कंटिन्यू म्हणजे समजा कुठे इंटरव्ह्यू करायला मिळाला तर तुमच्यासारखे जे लोक येतात त्यांनाही आम्ही इंटरव्ह्यूवरती सांगतो की बाबा जे मोठी मूर्ती बसवतात त्यांनी कंपल्सरी ओटीच्या वेळेला या, जेणेकरून तुम्हाला खोल समुद्रामध्ये जाता येतं. समजा तिथे तराफा लावला आपण, त्या तराफ्यावरती व्यवस्थित मूर्ती ठेवता येते. ती मूर्ती त्या तराफ्यावर व्यवस्थित बसली की त्याचं विसर्जन खोल समुद्रामध्ये व्यवस्थित करता येते. दुसरं माझं म्हणणं असं आहे की जे कोणी मोठी मूर्ती आणतात, कुठले मंडळ असो, लालबागचा राजाही नाही, पण जर तुम्ही मोठी मूर्ती आणतात त्या मोठ्या मूर्तीचे तुम्ही मोठे पैसे मोजता, बरोबर? पण तुम्ही महासंघ जर त्याचं नेतृत्व करत असाल तर तुम्ही काही मंडळांना डायरेक्टिव्ह देत नाही? सगळे डायरेक्टिव्ह दिलेले असतात. कसं आहे की माझा गणपती मी माझ्या वेळेनेच काढणार. मग तोच मुद्दा आहे की ऐका ना सर, माझा गणपती मी माझ्या वेळेनेच काढणार, माझा गणपती मी माझ्या हिशोबानेच घेऊन जाणार. आणि मग कसं असतं की ज्यावेळी आम्ही त्यांना सांगतो तरी त्यांना समजत नाही. आणि आम्ही कसे आहेत की आम्ही या प्रशासनाबरोबर काम करतो, इतर लोकांबरोबर काम करतो. येणारं जे गणपती उत्सवावर जे संकट असतं ते आम्हाला आधी कळून येतं की उद्या जाऊन हे असं होऊ शकतं किंवा कोर्टामध्ये एखादा जाईल किंवा एखाद्या प्रशासनामध्ये एखादा जाईल, तो तिथे काहीतरी कंप्लेंट करेल. मग त्यावेळी हे मंडळं जागतात का? प्रत्येक वेळेला तुम्हाला शासनानेच काठी केल्यावरती तुम्ही का जागे होता? मुद्दाच तो आहे अविनाश सर की प्रत्येक वेळेला तुम्हाला कोर्टाने सांगितलं पाहिजे का? प्रत्येक वेळेला तुमच्यावरती फाईन लावलाच पाहिजे का? तरच तुम्ही सुधारणार का? जर तुम्हाला एवढं सगळं आम्ही सांगतो, एवढ्या पेपरमध्ये सुद्धा ते सगळ्या पेपरमध्ये येतात साहेब, असा कुठलाही पेपर वाचलेला नसतो जिथे महानगरपालिकेने दिलेले डायरेक्टिव्ह नसतात. सगळ्या पेपरमध्ये ते डायरेक्टिव्ह येतात. आम्हीही त्यांना सांगत असतो की बाबा ओटीच्या वेळेला तुम्ही आलात तर मूर्तीची विटंबनाही होत नाही. आणि बघा साहेब, दुसरं कसं माहितीये ना, समुद्रामध्ये तुम्ही ओटीच्या वेळी या किंवा भरतीच्या वेळेला या, सगळी गोष्ट एका वेळी समुद्र पचवू शकत नाही. नाही, माझा मुद्दा नाही, प्रश्न अविनाश सर तोच आहे की इथं गणरायापेक्षा किंवा गणेशापेक्षा मंडळ मोठी होत चालली आहेत, त्यामुळे हे सगळं निर्माण होत आहे. आणि मंडळांची कसं माहिती आहे ना साहेब की आता ही जी आधुनिकता आली आहे ना, या आधुनिकतेमुळे कसं झालंय की आता जो आपला एक विषय आला याच्यामध्ये की ह्या मूर्त्या लेट झाल्या, मग त्याच्या मागे आमचे प्रशांतजींनी म्हणलं की काय मूर्त्या लेट झाल्या, काय मूर्त्या झाल्या. तर आता ह्याच्यामध्ये काय आहे की मी स्पष्ट बोलतो, मी काय हे नाहीये, पण मी मंडळाचाच माणूस आहे. सगळा नियोजनाचा भाग आहे, स्वयंस्फूर्तीने आला पाहिजे, त्यामुळे स्वयंस्फूर्तीने आला पाहिजे. आणि दुसरं काय असतं की लालबागचा राजा ज्यावेळी येतो तरी त्याला एक मीडियाचं मोठं कव्हरेज असतं, समजलं का? मोठं कव्हरेज असतं. म्हणजे की लालबागचा राजा आता एवढ्या डिस्टन्सवर तीच ट्रीटमेंट सर, एक मिनिट मला कंप्लीट करून द्या. आता राजा इकडे आला, आता राजा तिकडे आला, म्हणजे तो मंडळाला आपला गणपतीमध्ये घुसवतो की माझा बाप्पाही कुठेतरी मीडियामध्ये दिसेल, जो इतर वेळी मीडियामध्ये दिसला ना. आता आपण म्हणतो ना, ज्या भक्ताला गणपतीचं दर्शन घेताना आलं म्हणून गणपती बाप्पा ते चौपाटीमध्ये थांबला आणि त्याला ज्यांना दर्शन घेताना आलं तो दिसला. आता जो बाप्पा मीडियावरती नाही दिसला तो या माध्यमातून मीडियामध्ये दिसला. हीच चढावळ लागली साहेब. आणि ते कसं, हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. प्रशासनाने प्रत्येक मोठ्या मूर्तींना एक वेळ दिली पाहिजे की तू या वेळामध्ये तुझ्या बाप्पा चौपाटीत आला पाहिजे, जसं पुण्याला होतं. आणि पुण्याला होतं नियोजन नीट केलं जातं. म्हणजे असं पुण्याला होतं. आपण ज्या वेळेला सागर बघतो की प्रत्येक वेळेला आपल्याला अशी एक शिकवण दिली जाते की बाप्पाच्या दरबारात किंवा देवाच्या दरबारात सगळेजण समान असतात. पण अशा वेळेला ज्या वेळेला अशी मंडळं
भेदाभेद करतात त्यावेळेला खरंच त्या मंडळाच्या मंडपामध्ये देव वसतो का असा प्रश्न निर्माण होतो. कारण हा प्रश्न निर्माण होण्याचं कारण काय तर लालबागच्या राजाच्या मंडळाच्या मंडपामध्ये जी वागणूक भक्तांना मिळते ती वागणूक कशी आहे त्यावर एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात. खरं तर दुर्दैवी परिस्थिती आणि गेल्या 1.5 तासापासून आपण यावरच चर्चा करतोय. मला अशोक राणेंकडे जायचं. अशोक राणेजी, एक मुंबईचा गणेशोत्सव हा एक ब्रँड बनलाय. त्यातही लालबागचा राजा आणि आसपासचे लालबागमधले जे गणपती आहेत त्यांना अधिक प्रसिद्धी मिळते. पण एकूणच मुंबईचा गणेशोत्सव पाहिला तर एक ब्रँड असताना हा ब्रँड एनकॅश करण्यात म्हणजे त्याच्यातला फायदा घेऊन आपण टुरिझम डेव्हलप करू शकतो, अनेक समाजोपयोगी कामं करू शकतो. असं असताना हा ब्रँड डेव्हलप करण्यात एनकॅश करण्यात आपण कमी पडतो असं वाटत नाही? नाही, ऍक्च्युली बघायला गेलं तर लोकमान्य टिळकांनी हा जो उत्सव चालू केला होता तो एकत्र यावे सगळीजण एकमेकांबरोबर प्रेम वाटावं यासाठी उत्सव चालू केला होता. त्यामुळे कुठेतरी याला कमर्शियल स्वरूप देऊ नये असं आम्हाला वाटतं. प्रत्येक गणेश भक्त हा जो दर्शनाला येतो तो VIP असतो. आम्ही आमच्या जे 250 ते 300 व्हॉलेंटियर आहेत त्यांना आम्ही पहिल्यापासून सूचना दिलेल्या आहेत की सामान्य गणेश भक्त हा देखील आपल्याला एक VIP सारखाच असतो. त्यामुळे प्रत्येक गणेश भक्ताला तुम्ही बाप्पाच्या चरणी दर्शन द्या आणि त्यांच्याशी चांगल्या रीतीने बोला. कोणताही वाद न करता आपण प्रत्येक जे गणेश भक्त बाप्पाच्या दर्शनाला येतात त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. अविनाश अभ्यंकर सर, मी तुमच्याकडे येतो. यावर तुम्ही जास्ती परखरपणे बोलू शकाल की तुमची मंडळ मोठी आहेत, मंडळाचे पदाधिकारी मोठे आहेत, हे सर्वांनी मान्य केलं आहे. पण सर्वसामान्य नागरिक जो गणरायाच्या दर्शनासाठी आसुसलेला असतो, जवळपास 24 तास तो रांगेत उभा असतो, तो गरीब नाहीये, तो तुमच्या घरची धुणी भांडी करत नाहीये. त्याला का दर्शन घेताना अशा स्थितीला म्हणजे एक चिमुकली आपल्या बापाला मारहाण होत असताना तिला जर इजा झाली ती इजा भरून येईल, तिच्या अंगावरची जखम भरून येईल, पण तिच्या मनावर झालेली जखम कशी भरून येणार? मला नाही वाटत त्याच्यापुढे कधी येईल लालबागच्या राजा. म्हणजे विचार जरा परखड आहेत. परंतु तो जो कोणी तिकडे बाउन्सर होता ना त्याला जेव्हा अशा प्रकारे ओढला जाईल त्याला म्हटलं मी तुम्हाला, मी एकेरीत कधी कोणाचा उल्लेख करत नाही, तेव्हा त्यांना कळेल की झटका आणि खटका म्हणजे काय असतो. तो माणूस त्याच्या मुलीला घेऊन रांगेत उभा आहे, तासन तास रांगेत उभा आहे, देवाच्या चरणी नतमस्तक होतोय. कदाचित 2 सेकंद जास्ती लागले असतील. तुझा काय प्रॉब्लेम होता? बरोबर. शिस्त तुम्ही लावलेली नाहीये, तुम्ही बेशिस्तपणे वागताय. हे बाउन्सर्स म्हणतोय तुम्हाला मी. कारण तिथे तुम्ही बघा पटकन वरच्या त्या कार्यकर्ते जे तुम्ही म्हणताय ना मगापासून, कार्यकर्त्यांनी खाली उडी मारली आणि त्यांनी ते प्रकरण सांभाळण्याचा सावरण्याचा प्रयत्न केला. कारण ते त्या मंडळाचे कार्यकर्ते असतात. हे जे येतात ना हे ते 11 दिवसाचे आहेत. कळलं का? ह्यांना काही पडलेली नाहीये. ह्यांना पहिला तिकडनं काढून टाकला पाहिजे. मंडळाच्या कार्यकर्त्यांचं उत्तम नियोजन केलं पाहिजे, त्यांना उत्तम प्रकारे शिकवलं पाहिजे. दुसरं राहिलं हे जे काही कल्चर आहे ना, एक तर कल्चर पूर्ण बंद करा किंवा त्याला शिस्त आणा, त्याला एक आलेख आणा की कोण कुठल्या वेळी कशा प्रकारे येईल. एक लक्षात घ्या, लालबागच्या राजाच्या देवाच्या दरबारामध्ये कोणीही श्रीमंत नाही, कोणीही गरीब नाही, म्हणून सगळे तिकडे नतमस्तक होतात. हे लक्षात घ्या. आणि मंडळाने लक्षात ठेवायला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत जेव्हा विजय असो आपण जेव्हा म्हणतो ना तेव्हा विजय राजाचा तर नक्कीच आहे लालबागच्या, परंतु त्या खोलकाल विजय हा तिथे अत्यंत भक्तिभावाने येणाऱ्या हा त्या सामान्य लोकांचा आहे. बरोबर. जी तिकडे अत्यंत भक्तिभावाने येतात, लक्षात ठेवा. आणि तुम्ही त्यांना जर अशा प्रकारे वागवत असाल तर वरून ही बुद्धीची देवता तुम्हाला बघते. आणि तिने जर ठरवलं की अशा प्रकारे जर माझ्या भक्तांचा अपमान होत असेल तर ह्याचं उत्तर जर त्या देवानी द्यायचं ठरवलं तर मग ह्यांना कळेल की भक्त म्हणजे काय असतो, भक्ताची किंमत काय असते. याचा अर्थ नीट लक्षात घ्या. किंमत म्हणजे भावनेची किंमत, त्याच्या आपण त्यांना कसं वागवतो. म्हणून ह्याच्यामध्ये माझी त्या मंडळांना विनंती आहे सगळ्याच की तुम्ही वर्षभर मेहनत करत असता. हा उत्तम असा उत्सव आहे. याच्यामध्ये लालबागचा राजा असेल, इतर सर्व मंडळ असतील, यांच्याकडे जे अत्यंत शांत चित्ताने काम करणारे, लोकांची मानसिकता समजणारे, कारण लाखोनी हजारोनी कार्यकर्ते असतात त्यांच्याकडे, हे जर नीट वेचून त्यांनी आणले तर अशा प्रकारच्या घटना कमी होतील. खूप मी बंद होतील असं म्हणत नाही. तसंच शासनाने सुद्धा ह्याच्यामध्ये योग्य ती नियमावली केली पाहिजे.
मग त्याच्यामध्ये तुमच्या मिरवणुकीच्या वेळ ही असते, परंतु पाळली जाते का, तर ती पाळली गेली पाहिजे. कारण पहिल्याला उशीर झाला, जसं तुम्ही आता पुण्याचा उल्लेख केलात, मला माफ करा, परंतु पुण्याची मिरवणूक सुद्धा आता 38 तास चालत होती. त्यांचं नियोजन वेगळ्या पद्धतीने, मानाचे गणपती लवकर झाले 4:30 वाजेपर्यंत, परंतु नंतर ती रेंगाळली. असो, परंतु कधी कधी आपल्या ज्या आजपर्यंत चुका झालेल्या आहेत त्या या मंडळांनी सुधाराव्यात, प्रशासनाने तर 100% सुधारल्या पाहिजेत. चांगल्या कडक शिस्तीचे उपाय आणले पाहिजेत. शिस्त म्हणजे शिक्षा नाही, शिस्त म्हणजे त्यांना योग्य प्रबोधन, शिस्त म्हणजे त्या सगळ्या गोष्टींचं नियोजन, की माझ्याकडे जर लाखो लोक येत असतील तर कशा प्रकारे मी त्या सगळ्या रांगा लावल्या पाहिजेत. एवढी मोठी मुंबई आहे, आता पण जर लालबागच्या राजा उदाहरण घेतलं, उत्तम बाजूनी गल्ल्या आहेत आणि तिथे माझ्यापेक्षा जास्ती अभ्यासक आहेत, जुने जाणते कार्यकर्ते आहेत. त्यांनी उत्तम काम जरी केलं तरी सुद्धा सगळ्या लोकांना, मग तिथे VIP कल्चर राहणार नाही, सामान्य कल्चर राहणार नाही, कारण सर्वात मोठा हा देव आहे. त्याच्यापुढे आपण सगळे शूद्र आहोत, लक्षात ठेवा. तिथे जो येतो ना तो भक्तिभावाने नतमस्तकच होतो. कोणी येतो नवस फिरायला, कोणी म्हणतो माझी पाप पोटात घाल आणि मला क्षमा कर, परंतु तिथे येतो तो नतमस्तकच होतो. आपल्याला वाटतं गरीब आहे का श्रीमंत आहे, लक्षात ठेवा. तिथे जो येतो तो त्या देवाची आराधना करण्याकरताच येतो. आणि म्हणून शेवटचं इतकंच सांगेन, या सगळ्यांनी जर शिस्तीत काम केलं तर अशा प्रकारचे कार्यक्रम तुम्हाला करायला लागणार नाहीत. मंडळांची नावं सुद्धा अतिशय मोठी होतील, शिस्तीची होतील, आणि त्यांनी असंख्य इतर गोष्टी, महाराष्ट्राची इतर सर्व आपली तीर्थस्थानं आहेत त्यांच्याशी बोलावं. आणि अशी अनेक लोक आहेत जे उत्तम नियोजन त्यांना करून देतील. त्यामुळे ह्यांनी जर उत्तम काम केलं तर उत्तम नियोजनातनं सर्वांचं दर्शन अतिशय चांगल्या प्रकारे होईल. अहंकार सोडून सेवाभाव त्यांनी अंगी बाणवावा लागेल आणि थोडीशी कठीण परिस्थिती दिसते सेवाभाव अंगी बाणवणं वगैरे, कारण गेल्या 10 ते 12 वर्षांचा अनुभव पाहिला. तर एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ही चर्चा आपली अशीच सुरू राहणार आहे. या चर्चेतले मुद्दे सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. त्याची मात्र एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतो. बघत राहा NDTV मराठी. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. लालबागच्या राजाच्या प्रथा परंपरा मोडतंय कोण, यावर आपण चर्चा करतोय आणि आपल्यासोबत मूर्तिकार संघटनेचे प्रशांत देसाई आहेत. प्रशांत देसाईजी, आपण बघतो की दक्षिणेतले अनेक मोठी अशी देवस्थान आहेत की याच्याही पेक्षा जास्त गर्दी असते, याही पेक्षा जास्त दान त्यांना प्राप्त होत असतं, पण त्याचं नीट नियोजन असतं, कारभार पारदर्शक असतो, त्यामुळे त्यांच्याकडे बोट दाखवता येत नाही. पण आपल्या गणेशोत्सव मंडळात किंवा आपल्या गणेशोत्सवादरम्यान असे प्रसंग वारंवार येतात की एखाद्या मंडळाला आपल्याला बोल लावावे लागतात. हो, नक्कीच. कारण त्याच्या मागचं जे नियोजन आहे ते नियोजन कुठेतरी ढासळतंय. प्रत्येकाला जसं वाटतंय की माझा गणपती हा म्हणजे माझा राजा आहे, परंतु तो तुमचा राजा आहे नक्की आहे, परंतु तो एक गणपती आहे, ती देवता आहे. त्या देवतेला जे मान सन्मान आणि जे काय प्रथा परंपरा ज्या आपल्या आहेत त्या जपून त्याचं योग्य ते पूजन आणि विसर्जन व्यवस्थित करणं ही संपूर्ण जबाबदारी ही मंडळाची आहे. नुसतं प्रशासनावर पण टाकून चालणार नाही, मंडळाने पण ती शिस्त पाळणं गरजेचं आहे. आगमनात सुद्धा आणि विसर्जनात सुद्धा. आगमनाचा वेळ सुद्धा तुम्ही बघता की एका दिवशी 100-150 गणपती आगमन होत आहेत. ते सुद्धा थोडस नियंत्रणात आणणं गरजेचं आहे, कारण मूर्तिकारांना सुद्धा ऍट ए टाइम 100-150 मूर्त्या सर्व्ह करणं प्रत्येक मंडळाला हे शक्य होत नाही. आणि तोच भाग विसर्जनाच्या दिवशी एकाच दिवशी सगळेच गणपती निघत असतात. तर त्यावेळेचं ते नियोजन आहे, त्याचं नियोजन करण्यासाठी प्रत्येक मंडळात आणि प्रत्येक विभागात एक समिती असणं गरजेचं आहे की आपल्या विभागातला गणपती हा वेळेवर विसर्जन होणं आणि नीट पद्धतीने विसर्जन होणं, त्याचे कुठचेही अवशेष समुद्राच्या बाहेर येऊ दिसता कामा नये अशी व्यवस्था करणं आणि आपला गणपती हा सुखरूपपणे खोल समुद्रात विसर्जन करणं हे त्या मंडळाची संपूर्ण जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे त्या स्थानिक प्रशासनाची सुद्धा जबाबदारी आहे. म्हणजे सागर, कसं झालं की मिरवणुका, या विसर्जन मिरवणुका हा डोक्याला ताप झालेला असताना आता एक नवीन प्रथा आली आहे, आगमन मिरवणुका. बरोबर, त्याच्यात सुद्धा नियोजनाचा पुन्हा एक अभाव जाणवतोय. नक्कीच. अविनाश जाधव सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. वेळ संपत आलेली आहे आपल्या कार्यक्रमाची, मात्र नियम बनवले जातात तेच मोडण्यासाठी, म्हणजे अगदी रस्त्यांवरील खड्डे, गणेश मंडपांसाठी जे खड्डे खणले जातात इथपासून ते मगाशी तुम्ही उल्लेख केला की गणेश मूर्तींची उंची यावर जर नियम आला किंवा आलेलाच आहे तर मूर्ती छोटी आणि त्यामागची प्रभावळ मोठी, हे सगळं नियमांचं जे मोडतोड आहे ती कशी सुधारणार, ती सुधारण्याचा प्रयत्न तरी होतोय का? कसं आहे की आपण जर सगळ्या गणपती उत्सव मंडळांनी जर मनावर घेतलं की हे जे काय होतं हे चुकीचं आहे, आज हे जे काय झालंय ना साहेब फार चुकीचं झालंय. कसं आहे की आपणच आपल्यावरती स्वतःवर नियंत्रण आणलं पाहिजे की त्यांनी 40 फुटाचा बनवतो मी 50 फुटाचा बनवतो, हे डोक्यामधून काढून टाका. उगीच मूर्तींवरती एवढा खर्च
तो आपण समाजासाठी वापरू शकतो ना. बरोबर. शेवटी हा समाजाने दिलेला पैसा समाजासाठी वापरलाच गेला पाहिजे आणि प्रत्येक मंडळाने वापरावा. थोडा रुपये काय होईना, 4 आणे का होईना, 8 आणे का होईना, पण तो समाजासाठी वापरण्यात यावा. आपण जर असं ठरवलं की मी जमिनीपासून 25 फुटावर मूर्ती आणली तर ती जमिनीपासून 25 फुटच असली पाहिजे. म्हणजे त्याच्यात तुमची ट्रॉली इन्क्लूड झाली, तुमची मागची प्रभावळी इन्क्लूड झाली. कोणाला तुमचा तो टेप घेऊन काय गणपती बाप्पा मापायचा नाहीये किंवा त्याला कुठेतरी वजन काट्यावर उभा करून त्याचं वजन करायचं नाही. पण आपण जर असं मनामध्ये ठरवलं की बाबा मी माझा गणपती, मी माझा राजा, हे जे आज झालं, जे राजाच्या बाबतीत जे झालं, नियोजन चुकलं नाही, नियोजन सगळं बरोबर होतं, पण आपण पोचायची वेळ चुकली किंवा पोचायची वेळही नाही चुकली, करंट जास्त होता. आपण आता एन नंबर ऑफ रिझन्स, पण मानसिकता चुकली आहे लोकांची. लोकांनी हे ठरवावं की बाबा माझी ओटीची वेळ आहे, माझा बाप्पा मोठा आहे, तो उद्या समुद्रात गेला नाही, 4 लोक फोटो काढतात, 4 लोक फोटो काढतात, तो मीडियामध्ये टाकतात. अरे नाव कोणाचं खराब होतंय? आपलं उत्सवाचं होतंय. म्हणजे गणेशा सर, कुंभमेळा 12 वर्षातून एकदा ते युपी देतो, नाशिकात येतो. हा दरवर्षी येणारा गणेश उत्सवाचा कुंभमेळा आहे साहेब. हा खूप चांगल्या प्रकारे नियोजन महानगरपालिका करते, पोलीस प्रशासन करते. 2-2 महिन्याआधी आमच्या मिटिंगा होतात, आम्ही सगळं काही नियोजन व्यवस्थित करतो, पण गणेश उत्सव मंडळ आमचं नियोजन चुकवतं. पदाधिकाऱ्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. पदाधिकारी समजून घ्यायलाच तयार नाहीयेत. आणि जर जोपर्यंत हे समजून घेणार नाहीत की नाही मी माझ्या स्वतःसाठी एक नियम लावला पाहिजे की मी माझा बाप्पा इतके वाजता काढला तर बाबा माझं विसर्जन स्पॉट 4 किलोमीटर आहे, 5 किलोमीटर आहे, तर मी लवकर गेलं पाहिजे. तुमचं म्हणणं बरोबर आहे की स्वयंशिस्तीने हे सगळं शक्य आहे. सागर, या सगळ्या प्रतिकात्मक प्रतिक्रिया आपण पाहतोय, पण सर्वसामान्य जनतेला नेमकं काय वाटतंय त्याही प्रतिक्रिया आम्ही आज दिवसभर आवाहन केलं होतं. त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत, पाहूयात. मी व माझे मित्र आम्ही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलो होतो. तिथे 2 ते 3 तास लाईनीत उभं राहून आतुरतेने लालबागच्या राजाच्या दर्शनाची वाट बघत होतो. जसं जसं जवळ जात होतो तेव्हा लांबून राजाचं जेव्हा मुख दर्शन झालं तो अनुभव खूप छान होता. पण लालबागचं राजाचं दर्शन घ्यायला ॲट ए टाइम पहिल्या माणसापासून शेवटचा माणूस आपण पकडला तर कमीत कमी 50,000 जनसंख्या किंवा भक्तगण तेथे असतील. तर या प्रत्येकाला जर आपण 1 मिनिट दिलं तर त्यांना किती वेळ लागेल, हा एक प्रश्न. आणि दुसरा मुद्दा म्हणजे VIP दर्शनाचा. आपल्याच लग्नात जर कोणी लोकनेते आले, कोणी भाऊ, कोणी VIP लोक आले तर आपण सुद्धा त्यांना कशी ट्रीटमेंट देतो. तरीही त्या तुलनेत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी स्वतंत्र VIP दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. तर आपण काही निवडक प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत. सागर, गेल्या 2 तासांपासून आपण या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण अजूनही काही प्रश्न आहेत. त्यामुळे अजूनही एक सेगमेंट आहे, या सेगमेंटमध्ये आपण राज्यभरातल्या गणेशोत्सवाचा आढावा घेणार आहोत. नक्कीच. आणि या विशेष कार्यक्रमामध्ये लालबागच्या राजाची परंपरा कोण मोडतंय या विषयावर आपण चर्चा केली. विविध मान्यवर आपल्यासोबत जोडले गेलेले होते. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. पाहत रहा NDTV मराठी.